नमस्कार, मी डॉक्टर शुभम देसले, MBBS MD मेडिसिन, श्री संकल्प मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधून बोलतो आहे. समजा रमेशला काही दिवसापासून पायांना सूज येत होती. त्याने विचार केला जास्त काम झालं असेल, थकवा असेल. काही दिवसांनी लघवी कमी झाली तरीही त्याने दुर्लक्ष केलं आणि मग एक दिवस आला त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. हॉस्पिटलमध्ये तपासणी केली आणि कळालं की किडनीचं कार्यक्षमता खूपच कमी झाली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे किडनी खराब होत असतानाही सुरुवातीला अनेक वेळा स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. मग कोणत्या संकेतांकडे लक्ष द्यायचे? पहिलं संकेत, लघवीमध्ये बदल. लघवीचं प्रमाण कमी होणं, वारंवार लघवी होणे किंवा रात्री वारंवार उठून लघवीला जाणे. पण इथेच गोष्ट संपत नाही. दुसरं संकेत, पाय, गोटे किंवा चेहऱ्यांवर सूज. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर काढतो. किडनीचं काम कमी झालं तर हे पाणी शरीरात साचू शकतं आणि म्हणून सूज दिसू शकते. पण आता तिसरं संकेत लक्षात ठेवा, सतत थकवा आणि कमजोरी. कारण किडनीच्या आजारात शरीरात काही अपायकारक पदार्थ साचू शकतात. त्यामुळे भूक कमी होणे, मळमळ, उलटी, तोंडाला विचित्र चव किंवा खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. आणि एक महत्त्वाचं ट्विस्ट, श्वास लागणेही किडनीच्या गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. शरीरात पाणी जास्त साचलं तर ते फुफ्फुसांवर परिणाम करू शकतं. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. काही लोकांमध्ये त्वचेला खाज, स्नायूंमध्ये गोळे, झोपेचा त्रास किंवा गोंधळल्यासारखं वाटणंही होऊ शकतं. पण लक्षात ठेवा, ही लक्षणे फक्त किडनी फेल्युअरमध्येच होतात असं नाही. म्हणून स्वतःहून निष्कर्ष काढू नका. जर तुम्हाला अशी लक्षणे जाणवत असतील, विशेषतः लघवी अचानक कमी होणे, शरीरावर जास्त सूज येणे, सतत उलट्या होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, वेळ वाया घालवू नका. जवळच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घ्या. डॉक्टर गरजेनुसार रक्तातील क्रियाटिनिन, युरिया, इलेक्ट्रोलाइट्स, लघवीची तपासणी आणि किडनीची सोनोग्राफी सारख्या तपासण्या सुचवू शकतात. कारण किडनीचा आजार जितक्या लवकर लक्षात येतो तितक्या लवकर योग्य उपचार सुरू करता येतात. लक्षात ठेवा, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. गरज वाटल्यास हॉस्पिटलमध्ये या किंवा माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.